पासा झुकवली जुलुमशाही, धन्य तू जिजाऊ त्या शिवबाची आई. संस्कार तुझे थोर घडवले शिवबाला, रयतेला उद्धारिले तो आदर्श राजा झाला. संस्काराला माते तुझ्या जगी तोड नाही, धन्य तू जिजाऊ त्या शिवबाची आई, धन्य तू जिजाऊ त्या शिवबाची आई. नमस्कार मित्र हो, मी घायतीडक कृष्णा उपरोक्त शेख बिस्मिल्ला यांच्या ओळींना माझ्या भाषणाला सुरुवात करतो. माता केवळ मायाळू नसून ती एक महान शक्ती असू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच ती वीर मातांची देखील भूमी आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या तेजोवलय संस्कारातून स्वाभिमान अभिमान रुजवणाऱ्या भारतीय देशाला छत्रपती शिवरायांसारखा राजा बहाल करणाऱ्या माता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. यांचा आदर्श आजच्या मातांना घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जिजाऊंच्या संस्कारातून शिवरायांच्या कार्याची दिशा ठरली. त्यांच्या कार्याकडे गांभीर्याने पाहिल्यास कोणाच्याही लक्षात येईल की जिजाऊ केवळ मुलाला जन्म देणाऱ्या सामान्य माता नव्हता, तर काळा निर्माण केलेली ती एक योजना होती जी जुलमी व्यवस्थेला पलटून टाकण्यासाठी तिची निर्मिती झालेली होती. म्हणून तत्कालीन कवी जयराम पिंडे लिहितो की जशी चंपकेशी खुले फुल जाई, भली शोभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला, करी सावली मावली मुलाला. एक नव्हे तर दोन छत्रपतींची सावली म्हणून जी रयत माऊली महाराष्ट्राची नव्हे तर उभ्या देशाची माऊली झाली व प्रशासनाची दोरी स्वतःच्या हातात घेऊन न्यायप्रिय निवाडे कसे असतात हे शिवरायांना शिकवलं. इतकंच नव्हे तर स्वराज्याच्या स्वप्नाला मेहनतीचं पाणी घातलं, शिकवणुकीचा खत दिला आणि सुसंस्कृतीने मशागतही केली. म्हणून शिवरायांसारखा चारित्र्य संपन्न राजा मासाहेब जिजाऊंना घडवता आला. जिजाऊ फक्त नव्हत्या माता होत्या राष्ट्रमाता. जिजाऊ फक्त नव्हत्या माता होत्या राष्ट्रमाता. शिवबांच्या रूपाने घडवली स्वराज्याची गाथा. शिवबांच्या रूपाने घडवली स्वराज्याची गाथा. संस्कार शौर्य स्वप्न स्वराज्याचे दिले. संस्कार शौर्य स्वप्न स्वराज्याचे दिले आणि जिजाऊंच्या मातृत्वातूनच शिवराय घडले. जिजाऊंच्या मातृत्वातूनच शिवराय घडले. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.